येत्या 10 नोव्हेंबरला श्यामची आई हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो. त्यानिमित्तानं झी 24 तासच्या न्यूज रूममध्ये आज ती संपूर्ण टीम आली आहे. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला झी 24 तासच्या ऑफिसमध्ये आल्यासाठी वेलकम आणि तुम्हाला चित्रपटासाठी शुभेच्छा. सुजय दादा, माझा पहिला प्रश्न तुलाच आहे. तू वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करतोस. शाळा झाली, मुंत्रू झाली, मग त्याच्यानंतर केसरी झाली. श्यामची आई का हा विषय का निवडलास? श्यामची आई यासाठी एक तर मी माझ्या आईसाठी हा सिनेमा केला. पण पॅन्डेमिकमध्ये जेव्हा आपण सगळे एका याच्यातनं जात होतो काळातनं, तेव्हा मला असं नातेसंबंध तुटतायत की काय असं फील यायला लागला. आणि असंही वाटू लागलं की कदाचित आपण थोडंसं मागे जाऊन आपले मॉरल व्हॅल्यूज काय होते, आपलं कल्चर काय होतं हे जरा एकदा पुन्हा जाऊन बघावं. आणि मग त्याच्यातनं कल्पना आली की आपण श्यामची आई या सिनेमावर या पुस्तकावर सिनेमा बनवावा. दुसरं की मला मातृत्व किंवा मदरहूड ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल मला काहीतरी करायचंच होतं. तर हा मला खूप चांगली संधी वाटली की या पुस्तकावर पुन्हा एकदा मातृत्व हे फिलिंग आपल्याला सिनेमा या क्षेत्रामध्ये आणून त्याच्याबद्दल काहीतरी भाष्य करता येईल. त्यालाच लागून एक प्रश्न आहे की या सगळ्या कलाकारांमध्ये तुला त्या भूमिकेतले म्हणजे जे आपण कॅरेक्टर्स बघतोय त्याच्यातले कोणते कॅरेक्टरिस्टिक्स दिसले की जे पाहून वाटलं की हे परफेक्ट चॉईस आहे माझ्यासाठी? थोडक्यात त्यांची निवड कशी झाली? शर्व जो आहे माझ्याबरोबर, शर्व हा आम्ही ऑडिशनचं एक पत्रक जारी केलं होतं की शोध श्यामचा या नावाने, आणि त्याला फेसबुकवरनं खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि आम्हाला भरपूर श्याम आले. सडनली 1-2-3 हजार श्याम आले. त्यामध्ये एक शर्व गाडगिळ नावाचा मुलगा होता ज्याने एकदम काय म्हणून मॅच्युअरली एक कविता सादर केली होती. तर मग मी त्याला काही आमचे सीन्स पाठवले आणि त्याला म्हटलं की हे करून पाठवा आम्हाला. आणि मग त्यांनी जेव्हा ते करून पाठवले तर मला त्याच्या डोळ्यामध्ये तो समजतोय हे सगळं याचा भाव दिसला. आणि मला श्याम हा तसाच हवा होता ज्याला आई काय म्हणतीये ते कळतंय. आणि चाइल्ड आर्टिस्टचं नॉर्मली काय होतं की ते दिलेले डायलॉग रट्टा मारून बोलून टाकतात आणि पाहिजे तसे बोलतात ते, पण ते समजलंय का मुळात हे कळत नसतं आपल्याला. पण मला याच्या डोळ्यात ते दिसायला लागलं आणि म्हणून तशी शर्वची निवड झाली. गौरीसाठी आम्ही ऑडिशन्स घेत होतो अनेक लोकांचे. तेव्हा गौरीची एक क्लिप ती काही ती कविता वाचन करते याची आम्हाला कोणीतरी पाठवली आणि मला तिचा आवाज जो आहे तो जसा मला श्यामच्या आईसाठी हवा होता तो एकदम परफेक्ट वाटला. आणि मग मी तिला बोलवलं, काही सीन्स दिले आणि आम्ही 2-4 वेळा रिहर्सल केली, तिचे ऑडिशन घेतली गेली आणि मग मला फायनली असं वाटलं की ही गौरी आमची श्यामची आई आहे. आणि संदीपला मी ओळखत नव्हतो, मला त्याचा ॲक्टर म्हणून काम माहिती होतं. मी त्याचे सिनेमे बघितले होते आणि तो किती ताकदीचा ॲक्टर हे माहिती होतं मला. सो मी असं केलं की त्याला मेसेज केला आणि त्याला म्हटलं की असा असा रोल आहे, तर तू एकदा वाचून स्क्रिप्ट मला सांग. जेव्हा त्यांनी वाचली तेव्हा त्याला ती आवडली खूप. आणि संदीप माझ्या डोक्यात होता की जर श्यामचे वडील कोण करणार तर तो संदीप पाठक. आणि ओम भूतकर मला असं वाटत होतं की ओम साने गुरुजींसारखा दिसतो आत्ता जसा आहे तसा. सो मी त्याला थोडं कन्व्हिन्स केलं की तू हा रोल करू शकतोस, तुझ्यात ती ताकद आहे. ॲक्टिंगविषयीचा काही प्रश्नच नव्हता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओमचं कॅलिबर. ते सगळं काय म्हणू, त्याला हे सगळं सांगितलं मी त्याला. आम्ही दोघं एका पेजवर आलो, त्याला भरपूर फोटोग्राफ्स दाखवले, त्याला भरपूर व्हिडिओज दाखवले त्या काळचे आणि असं आपण काही ते काळ उभा करणार आहे हे सांगितलं आणि त्याला कन्व्हिन्स करून मग तसं ओमला मी ऑनबोर्ड घेतलं. शर, माझा प्रश्न तुला आहे की तू जेव्हा ही भूमिका करणार, तू ऑडिशन्स देत होतास तेव्हा तुला माहिती होतं तू म्हणजे श्यामची आई या चित्रपटात करू शकतोस असे होप्स होते का? आणि त्याआधी तू श्यामचे हे पुस्तक कधी वाचलं होतंस का? श्यामची आई हे पुस्तक मी कधी वाचलं नव्हतं आणि होप्स होतेच, म्हणजे नक्कीच होप्स होते म्हणूनच खरं तर मी ऑडिशन दिली. पहिली जेव्हा मी कविता करून पाठवली तेव्हा ती आउट ऑफ एक्साइटमेंट होती की आई शपथ चला आपण ऑडिशन देऊया. पण जेव्हा पहिल्या राऊंडमधनं दुसऱ्या राऊंडमध्ये मी सिलेक्ट झालो
तेव्हा मी खऱ्या अर्थाने श्यामसाठी एम करायचे, आपल्याला श्याम व्हायचंय याच्यासाठी प्रयत्न करून मग ती ऑडिशन दिली मी. आणि जेव्हा कळलं की मी श्याम म्हणून सिलेक्ट झालोय तर तेव्हा मी श्यामची आई हे पुस्तक वाचलं आणि अभ्यास करण्यासाठी आधीचे 2 पिक्चर पाहिले. म्हणजे जो खूप अजरामर झालाय तो श्यामची आई माधव वजे आणि वनमालाजींचा, आणि त्याच्यानंतर अजून एक आला ज्यात प्रसाद ओक यांनी साने गुरुजींचं काम केलं होतं. तर ते दोन्ही पिक्चर मी आणि श्यामची आई हे अभ्यासासाठी वाचलं. आणि तेव्हा मला कळलं ते वाचून की श्याम हा फक्त नटखट गोड आणि असा छान खोड्या काढणारा आणि आईने सांगितल्यावरती लगेच सॉरी हो हो मी असंच करीन असं म्हणणारा नव्हता. तर तो त्याच्या वयाच्या मुलांच्या मानाने तो शार्प होता आणि त्याला स्वतःची मतं मांडण्याची आणि दुसऱ्यांनी बोललेल्या गोष्टींवरती विचार करण्याची त्याच्यात ताकद होती. आणि तो ठाम व्यक्तिमत्व होतं त्याचं, श्यामचं. गौरीताई, तुला प्रश्न आहे की एक अभिनेत्री म्हणून नायिकेचा रोल असतो एखादा, तो एका बाजूला असतो आणि आईचा रोल हा वेगळा असतो, तो दुसऱ्या बाजूला असतो. त्यातही तू श्यामची आई हा रोल साकारतेस. त्यासाठी तू कसा अभ्यास केलास आणि ती भूमिका करताना तुझ्यात एखादा एक्सपिरियन्स असतो की तो मी घेऊन जाते, तो कोणता? आधी हे डिव्हिजन जास्त ठळक होतं की आई ही नायिका असू शकत नाही, पण खऱ्या आयुष्यात सुद्धा आपल्याला माहिती आहे की आई ही नायिका असतेच. तशी श्यामची आई पण होती, ती नायिकाच होती. त्यामुळे मला त्याचं तसं काही फार दडपण किंवा त्या अनुषंगाने काही मी विचार केला नाही. मला तिच्यात नायिका दिसतच होती. श्यामची आई ही खूपच कादंबरी आणि व्यक्तिरेखा पण आपल्याला परिचित आहेच, तशी ती मलाही होती. पण ह्यावेळी तिच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची संधी मला मिळाली. सुनील सुक्तनकरांनी अतिशय सुंदर संहिता लिहिली आहे आणि सुनील सर आणि सुजय सर दोघांच्याही मनात जी ती आई होती ती आधीपेक्षा जरा जास्त वेगळी आणि जास्त सखोल अशी होती. त्यामुळे ती साकारण्याचा अनुभव खूप वेगळा होता. आधीची प्रतिमा मनात असताना सुद्धा काहीतरी वेगळ्या अँगलने तिच्याकडे बघणं हे छान होतं. मेहनत म्हणायचं तर संहितेवर बऱ्यापैकी चर्चा, खूप वेळेला त्या प्रसंगाचं वाचन स्पेशली मी आणि शर्वनी ते केलं. शूटिंग सुरू होण्याच्या आधी 1.5-2 महिने आम्ही साधारण तालमी करत होतो. त्यातून बऱ्यापैकी त्याचे सूर थोडेसे सापडत गेले, त्या व्यक्तिरेखांचे काय करता येईल ह्याचा एक काहीतरी विचार करून तो घेऊन सेटवर गेलो आणि तिथे अर्थातच सुजय सर होतेच आम्हाला गाईड करायला. सो तसं त्यांच्या मदतीने ती व्यक्तिरेखा साकारली. ओम दादा, राव रंभानंतर हा असा दुसरा चित्रपट आहे ज्यात तू ऐतिहासिक भूमिका साकारतोयस. याच्या आधी तू मुळशी पॅटर्न नाळमध्ये फिक्शन कॅरेक्टर प्ले केलेस. दोघांमध्ये दोघं चित्रपट म्हणजे दोघेही जेव्हा रोल करतो त्याच्यात अभ्यास करण्याची पद्धत काय वेगळी असते आणि ते या भूमिकेसाठी तू वेगळं काय असं शिकलास? हो, थोडासा फरक पडू शकतो. एकतर ऐतिहासिक भूमिका असेल आणि याच्यात तर म्हणजे खरोखर ज्यांना आता आपण सगळ्यांच्या ते परिचयाचे आहेत, त्यांच्या आयुष्याबद्दल अगदी आपल्याला माहिती आहे आणि उपलब्ध आहेत गोष्टी. तर असं पात्र असेल तेव्हा जबाबदारीचं काम असतं. आणि मी श्यामचा जीवन विकास नावाचं पुस्तक होतं, त्याचा रेफरन्स ठेवला होता माझ्यासाठी, कारण ते श्यामची आई नंतर त्या सिरीजमधलं सगळ्यात उशिराचं त्यांचं म्हणजे संस्कारक्षम वयातलं सगळ्यात उशिराचं त्यांचं पुस्तक होतं. तर ते माझ्या बॅक ऑफ द माइंड ते सगळं होतं. आणि फरक म्हणजे फिक्शनमध्ये तुम्हाला जास्त प्रयोग करून बघता येऊ शकतात. आणखीन जरा म्हणजे अभिनेत्याला जे जे काही करून बघायची हौस असते, जरा रात्यपणा करायचा असतो, ते सगळं करायला वाव मिळतो. इथे तसं ठेवून चालत नाही. तुम्हाला त्याच्याशी जितकं जवळ जाता येईल, जितकं आपण दिग्दर्शकाच्या मनात जशी त्याची त्या पात्राची छबी आहे त्या छबीच्या जितकं जवळ जाता येईल तसा प्रयत्न करणं आणि आपल्या मनात जी प्रतिमा आहे, आपण जे त्यांचं चित्र रेखाटतोय आणि जे उपलब्ध आहे, या सगळ्याचा मेळ घालून एक त्याचं सुवर्ण मध्य गाठून त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा जास्त प्रयत्न असतो. श्यामची आई या पुस्तकात त्याच्या बाबांचा जेवढा उल्लेख आहे तो अभ्यासासाठी पूर्ण होता का, की तू त्याच्यासाठी वेगळा रिसर्च केलास?
अगदीच श्यामच्या आईमध्ये वडिलांचं जे कॅरेक्टर आहे ते आधी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाचकांसमोर किंवा प्रेक्षकांसमोर हे आलेलं नव्हतं आणि त्यासाठी मी खरं सांगायला गेलं तर आधीचे जे 2 चित्रपट आहेत ते बघितले नाहीत आणि फारसं वाचलं नाही, कारण मी थोडा वेगळ्या पद्धतीनं काम करणारा ॲक्टर आहे. प्रत्येकाचा पाथ वेगळा असतो, प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते काम करण्याची. मी स्क्रिप्ट वाचून थोडं इम्प्रॉम्प्टू इमोशनला जास्त महत्त्व देणारा माणूस आहे की जास्त खूप अभ्यास करून मी जात नाही. मी संहितेचा, कथानकाचा, कॅरेक्टरचा विचार करतो पण खूप अभ्यास नाही करत. तेव्हा जी इमोशन येते, तेव्हा जे मला सुचतं किंवा ते परफॉर्म करत असताना काही काही गोष्टी इतक्या घडतात छान, तर त्या मला जास्त नैसर्गिक वाटतात आणि त्याला मी महत्त्व देणारा ॲक्टर आहे. परंतु असे चित्रपट जेव्हा वाटायला येतात तेव्हा लेखक म्हणून जे सुक्तनकरांनी लिहिलेलं आहे किंवा दिग्दर्शक म्हणून जे सुजायला हवं आहे ते देण्यासाठी मी ॲक्टर म्हणून जास्त प्रयत्नशील असतो, कारण त्यांना अपेक्षित जेव्हा रिझल्ट आपण देतो तेव्हा इनडायरेक्टली तुम्ही करेक्ट कॅरेक्टरच्या लाईनवर आहात हे सिद्ध होतं असं मला वाटतं. माझं आधीच्या कलाकृतींच्या बाबतीत तेच आहे. म्हणजे समजा एखादी घडून गेलेली आहे कुठलं, म्हणजे सखाराम बाइंडर मी जेव्हा केलं होतं तेव्हा निळू भाऊंचं किंवा सयाजींनी केलं होतं सरांनी, त्यांचं मी बघितलं नव्हतं ते, कारण मला कसं दिसतंय ते पात्र ते फार महत्त्वाचं आहे. किंवा वऱ्हाड करताना सुद्धा मी त्यांचं फार बघितलं नाही, व्हिडिओचे रेफरन्सेस मी फक्त ऐकत होतो की काय इमोशन्स आहेत, काय ह्युमर आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मी काय करू शकतो. माझं मला करायचं. सखाराम मला जे दिसतंय ते करायचो. सखाराम विलन न दिसता माणसातली प्रवृत्ती आणि विकृती ही मला दिसत होती, ते मला बाहेर आणायचं. त्याच्यामुळे माझा अभ्यास थोडा वेगळ्या पद्धतीचा असतो आणि जास्त त्या दिवशी मला ती इमोशन कशी दिसतीये वाटते ह्याला मी जास्त महत्त्व देतो. माझा प्रश्न सगळ्यांसाठीच आहे की साने गुरुजी तुमच्या आयुष्यात कधी आले, की तुम्हाला त्यांच्याविषयी कळलं आणि जेव्हा तुम्ही या मूवीसाठी एकत्र आलात तेव्हा ते कॅरेक्टर्स तुमच्यासमोर कशा पद्धतीने उभे राहिले, काही वेगळं पण होतं का त्यात? साने गुरुजी माझ्या आयुष्यात खूप लहानपणापासूनच आले, कारण त्यांच्या विचारांचा आदर करणारे किंवा त्यांचेच विचार असणारे आई बाबा आणि कुटुंबातले इतर लोक आहेत. आणि लहानपणी आजी आजोबा अशी बक्षीस देतात ना, तर त्यांनी लिहिलेली काही अशी लहान अशी 15-20 पानांची पुस्तकं, तर ती पण मला मिळाली आणि वाचली मी ती. आणि एवढा साने गुरुजींशी माझा संबंध आहे आणि हे माहिती होतं की ते क्रांतिकारी होते, त्यांनी लहान मुलांसाठी गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्यांनी खानदेशात, म्हणजे तेव्हा माहीत नव्हतं त्यांनी काय काम केलं ते, पण त्यांनी खानदेशात काहीतरी मोठं काम केलं आहे असं सगळं माहिती होतं आणि त्याच्यामुळे मग श्यामचं काम मिळाल्यावरती फारच वाटलं. श्यामच्या आई थ्रू कळलेच होते साने गुरुजी. शिवाय शाळांमध्ये सगळ्या महापुरुषांचे फोटोज असतात, तसा साने गुरुजींचाही होता आणि शाळेतून पाठ्यपुस्तकातून किंवा दिनविशेष असतात तसं जयंती वगैरे, तर ह्या माध्यमातून साने गुरुजी माहीत होते. पण त्यांच्या कार्याची व्याप्ती मला वाटतं हा चित्रपट करताना जास्त प्रकर्षाने जाणवली आणि त्यामागच्या म्हणजे आईचे संस्कार त्यामागचे किती कारणीभूत ठरले किंवा काय हे पण नव्याने कळलं. त्यांनी लिहिलेली पुस्तकं जेव्हा वाचत होते लहानपणी, तेव्हा लहानपणी तर ती आवडायची. काही वर्षांनी असं वाटायला लागलं की हा किती भाबडेपणा आहे, हे फक्त गोड आहे सगळं. पण मग आता परत वेगळ्या टप्प्यावर, वयाच्या वेगळ्या टप्प्यावर जेव्हा हे भेटले साने गुरुजी परत आणि श्यामची आई परत, तेव्हा बऱ्यापैकी वेगळ्या जास्त मॅच्युरिटीने ते समजून घेता आले असं वाटतं. तर तो अनुभव त्यांच्याचकडे बघण्याचा जो एक वेगळा दृष्टिकोन मिळण्याचा होता तो फार चांगला होता, सकस असा होता असं वाटतं. त्यांच्या कामाबद्दल ऐकलं होतं. चित्रपट तो आपण सगळ्यांनी कधी ना कधी टीव्हीवर लागतो तेव्हा आई वडील आपल्याला मुद्दाम म्हणतात पहा, तर तो पाहिला होता. पुस्तकही खूप लहानपणी कधीतरी वाचलं होतं. मला नंतरच्या काळात त्यांच्या आंतरभारतीच्या चळवळीविषयी थोडंसं कळालं होतं, तेव्हा मला फार ते इंटरेस्टिंग वाटलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्या भारतीय संस्कृती नावाचं त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याच्याबद्दल मी खूप ऐकलं होतं. आणि सेटवर आल्यावर मग सुजयशी बोलणं झालं आणि त्याच्यातनं त्याचं काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तो कसं नेमकं म्हणजे माणूस म्हणून कसं बघतोय, म्हणजे
पुढच्या वावरात, कारण अल्टिमेटली डील त्या गोष्टीशी करायचं की वाक्य कशी बोलायची आणि चालायचं बोलायचं कसं. फायनली विषय येऊन तिथे थांबणार. बाकी त्यांचं कामाचं जितकं करता येईल आपल्याला अभ्यास तेवढा करायचाच आहे, पण अल्टिमेटली आपल्याला तिथे डिलिव्हर जे करायचं आहे ते माणूस म्हणून काय आपण इंटरप्रेट करतोय ते. मला वेगळं काही दिसलं असं म्हणण्यापेक्षा मला जे दिसलं होतं, जे मी ऐकलं होतं ते जास्त प्रकर्षाने जाणवलं. आणखीन जास्त ते इंटेन्सिटी आहे त्या गोष्टीची असं जाणवलं. म्हणजे मला असं नाही झालं की आपली प्रतिमा काहीतरी वेगळी होती आणि नंतर मग आपण चर्चा केल्यावर परत एकदा उजळणी केल्यावर वेगळंच काहीतरी वाटतंय, असं नाही झालं. जे होतं तेच होतं, फक्त त्याची तीव्रता उलट आणखीन जास्त होती. आणखीन जास्त ताकदीने ते सगळं काम चालू होतं आणि त्या भावना ज्या त्यांच्या मनात होत्या, तो जो सगळा आदर्शवाद आहे त्यांचा आणि एकदम म्हणजे एम्पथी ची जी भावना आहे सगळ्यांबद्दलची, ती आणखीनच होती. त्याची जास्त उलट प्रकर्षाने जाणीव झाली. हा चित्रपट जेव्हा मला विचारणा झाली तेव्हा मला पहिली आठवण आली ती माजलगावला असताना श्यामची आई आम्हाला शाळेत असताना चित्रपट दाखवला होता आणि संपूर्ण शाळा तेव्हा गव्हर्नमेंटकडनं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक शाळा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचला पाहिजे. त्याचप्रमाणे साने गुरुजी श्यामचे पुस्तक वाचलं होतं, साने गुरुजींचा एक धडासुद्धा होता. परंतु काय होतं की नंतर आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना ते थोडंसं मागे पडत जातं, बॅक ऑफ द माइंड ते कुठेतरी असतं. पण ही स्क्रिप्ट जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला असं वाटलं किंवा काम करत असताना की आज मला आधीपासून आकर्षण आहे ते अहिंसक मार्गाने ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योगदान दिलं, महात्मा गांधी असतील, त्यांचाच प्रभाव साने गुरुजींवर होता. त्यांच्याशी मला फार आकर्षण आहे आणि ती मला जास्त ताकदीची माणसं वाटतात. आणि आजच्या काळामध्ये आपण आत्ता न्यूजरूममध्ये आहोत आणि तू जर सगळ्या स्क्रीनवर बघशील तर रशिया युक्रेन अमेरिका चे संबंध तणावपूर्ण, इस्रायलचं वॉर, महाराष्ट्रातली तणावाची स्थिती, देशातली अशांतता, ह्या सगळ्या बॅकड्रॉपवर मला असं वाटतं की अशा प्रकारचे विचार चित्रमाध्यमातून येणं आत्ताच्या काळाची खूप गरज आहे. कारण आत्ता देशाला शांततेची आणि अहिंसेच्या मार्गाने जाण्याची गरज आहे. की तुझ्या आयुष्यात साने गुरुजी कधी आले आणि जेव्हा तू म्हणालास की श्यामची आई वाचली होतीस तू लहान असताना कादंबरी वगैरे, आणि आता चित्रपटासाठी जेव्हा तू अभ्यास केलास तेव्हा त्याच्यात तुला वेगळं काय दिसलं, कॅरेक्टर्स कसे वाटले? साने गुरुजींचा परिचय माझा शाळेत 8वीत असताना झाला, जेव्हा मी पहिल्यांदा आमच्या शाळेच्या लायब्ररीत जाऊन एक सेक्शन बघितलं, तिथे साने गुरुजींची पुस्तकं होती. जेव्हा मी ॲक्च्युअल सिनेमा करायचा निर्णय घेतला तेव्हा मी त्या व्यक्तीबद्दल वाचायला जास्त सुरुवात केली. तेव्हा कळालं की हा तर प्रचंड विद्वान व्यक्ती होता, ज्याने ला मिझरेबल्स नावाचं एक फ्रेंच नॉव्हेल मराठीमध्ये कन्वर्ट केलं सो दॅट मराठी लोक ते वाचू शकतील. बेसिकली त्यांना खूप लँग्वेजेस यायच्या, त्यांना जर्मन यायचं, त्यांना फ्रेंच यायचं, स्पॅनिश यायचं. सो त्यांनी काय केलं, त्या काळात जिथे कुठे क्रांती चालू होती तसे काही नॉवेल्स त्यांनी मराठीमध्ये ट्रान्सलेट केले लोकांसाठी. हेही माहितीच नव्हतं. दुसरी गोष्ट, आज जर एखादा कॉमन माणूस पंढरपूरच्या मंदिरात जाऊ शकतोय तर त्याचं श्रेय आपण साने गुरुजींना दिलं पाहिजे. कारण त्यांनी त्या काळात दलितांसाठी किंवा कुठलेही अनटचेबल्स या सगळ्या लोकांसाठी त्यांनी पहिल्यांदा पंढरपूरचं मंदिर सगळ्यांसाठी. आज जर कोणी जातो पंढरपूरच्या मंदिरात तर त्याचं श्रेय प्युअरली साने गुरुजींना. सो हे थोर काम आहे. आणि आपण महाराष्ट्राने काय केलं आहे की कन्व्हिनियंटली आपण त्यांना विसरलो आहे किंवा आपण त्यांना श्यामची आई एवढंच इमेज एक ठेवलेली आहे त्यांची, की हे कोणतरी श्यामची आई लिहिणारे एक लेखक. पण त्यांचं महाराष्ट्रात, विदर्भात, खास करून खानदेशात जेवढं काम आहे ते फारच इंटरेस्टिंग आहे. आणि असा या माणसाचा परिचय होत गेला आणि मग मला वाटलं की या विद्वानाची स्टोरी तर सांगितलीच पाहिजे. मग शाळेत असताना आपण त्याचे मूवीज पाहिलेत, पुस्तकं वाचली आहेत, पण आजकालची मुलं जी आहेत ती रील्स, सोशल मीडिया याच्यावर आहेत. त्यांना साने गुरुजींबद्दल काहीच, म्हणजे अनेकांना काहीच माहिती नाही आहे. कोण कुठे काय, आता शर्म मगाशी म्हणाला की त्याने फक्त ऐकलं होतं, पण त्याने बेसिकली काही वाचलं नाही आहे किंवा काही नाही आहे. तर याबद्दल तू काय सांगशील? आणि त्या मुलांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा म्हणून तू काय वेगळं पण केलंस? एकतर आपण एक समाज आणि समाजामधले लोक ॲज वेल ॲज आपले गव्हर्निंग बॉडी म्हणजे आपले काय म्हणू त्याला, राज्यकर्ते,
यांनी थोडंसं विचार करून हा निर्णय घेतला पाहिजे की यांचा एकतरी धडा श्यामची आई नव्हे, साने गुरुजींवरचा एखादा धडा प्रत्यक्ष शालेय पाठ्यपुस्तकात असावा. मग तो तुम्ही डिसाईड करा कुठल्या वयात तुम्हाला लहान मुलांना साने गुरुजी इंट्रोड्यूस करायचे. सो ते एक आपल्या समाजाकडनंही आणि राज्यकर्त्यांकडनंही दोघांकडनं हे इनिशिएटिव्ह आलं पाहिजे. तर जाऊन कुठे लहान मुलांना कळेल की असं काहीतरी व्यक्ती होऊन गेला होता. दुसरं, त्यांचं जे अवेअरनेस आहे थोडंसं अजून वाढवू शकलो आपण, की खानदेशातलं काम, पालगडला त्यांची आहे तशी वास्तू आहे, त्याच्यामध्ये एक्झिबिशन आहे, तर किती लोक ते ॲक्च्युली बघायला जातात. तर याचं जर मार्केटिंग स्वरूपात जर काही लोकांना कळालं की अशा काही वास्तू आहेत ज्या अजूनही, टिळकांचं घर अजूनही आहे कोकणामध्ये आणि ते जाऊन बघता येतं, तर आपल्याला जर हे माहिती असेल तर या लोकांबद्दल आपल्याला कळेल. आणि ऑफकोर्स सिनेमा बघून तर त्यांना साने गुरुजी कळणारच आहेत आणि कदाचित ज्या पद्धतीने ते डेपिक्ट झालेत त्याच्याने असं वाटू शकतं की आपण या माणसाबद्दल अजून अधिक जाणून घ्यावं. तू शाळा हा चित्रपट केलास, त्याच्यात एक शाळेतल्या मुलांची अशी छान अशी लव्ह स्टोरी दाखवलीस, तो हिट झाला. त्याच्यानंतर अनेकांनी म्हणजे स्कूल लाईफमध्ये और यंग म्हणजे आपण ज्या कॉलेजेसमध्ये असतो तेव्हाच्या स्टोरीज आणल्या, मुलांवर आधारित लव्ह स्टोरीज वगैरे आणले. त्यातही आता असं आहे की टीनेजर्सवर डबल मिनिंग मूवीज येतात, त्यावर तुझं काय म्हणणं आहे? मला वाटतं सिनेमे काय सगळ्याच प्रकारचे यावेत, त्याच्यात माझी काही मॉरॅलिटी नाही की डबल मिनिंग असावं की नसावं. लोकांना आवडतंय तर जरूर यावं काहीतरी. आता असं करून खरंच प्रेक्षक आहे का हा आता मुद्दा शोधायला पाहिजे, की भले कुठलाही डबल मिनिंगचा असो नाहीतर एकदम सोजवळ सिनेमा असो, प्रेक्षक आहे का हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे त्यात पण जो बघितला असशील तर एखादाच चालतो, बाकीचे सगळेच पडतात. सो कुठली ओरिजिनल आयडिया पहिल्यांदा जेव्हा होते तेव्हा ती चालणारच आहे. त्याचे जेव्हा व्हर्जन्स निघतात ते चुकीचे ठरतात किंवा ते जास्त विद्रूप करतो अजून आपण, की ते जास्त भडक करायला जातो की हा चालला तर मग ह्याच्याहून अजून एक भडक असं काय. सो त्याचा जो कोर अभ्यास आहे की जर करायचाच आहे डबल मिनिंगचा सिनेमा तर प्रॉपर अभ्यासपूर्वक करा, दुसराच कुठला तरी, तर तोही चालेल किंवा तोही त्यात तुम्हालाही तसा त्याचा इफेक्ट मिळेल. आणि हे काय म्हणतो या क्षेत्राचं किंवा या बिझनेसचं एक प्रकारच आहे की एखादं काहीतरी चालतं ना त्याचे 50 व्हर्जन्स येतातच. म्हणजे जेव्हा मला आठवते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चालला होता तर त्याच्यानंतर 100 तसे आले होते सिनेमे, त्यातले काही चालले काही नाही चालले. सो सैराट ठीक आहे, 100चा सिरियल पण यायला लागल्या एक्झॅक्टली. त्यामुळे हे ह्या धंद्याचं काय म्हणतात, कारण बेसिकली काय अशा काहीतरी आलं की मार्केट कळतं, ओ अच्छा असं आला की सिनेमा लोक बघतात का, मग आपणही तसंच करावं. सर, माझा प्रश्न असा आहे की तू या सगळ्यांसोबत काम केलंस, प्रत्येकासोबत तुझं काही ना काही रोल होता, तर अशा वेळी त्यांच्यासोबत असा फनी इन्सिडेंट काही झालाय का तुझा सेटवर, बिहाइंड द सीन, तो आम्हाला सांगशील? हा मी एक सांगितला 2-3 ठिकाणी किस्सा, पण मला पोहायला येतं आणि आवडतं, भयानक आवडतं, आणि गौरी ताईला पोहायला येत नाही. तर तिला मला ढकलायचं असतं ना विहिरीत, तर मी तिला सांगून ठेवलं की बाबा बेतानी ढकल, मला चुकून वावत गेलीस आणि तू पण पडलीस खाली तर काय होईल मला नाही माहिती, बुडली बिडलीस तर माझ्याकडे एवढा वेळ नाही तुला सुकड बांधायला, तर दमानी ढकल. तर तिला मी टेकच्या आधी आणि याच्या आधी एकदम असं घाबरून ठेवलं होतं. मग ती मला ढकलायला आली आणि अर्ध्यावरती सोडलं. मग मी माझा झोका घेऊन असा खाली जाऊन विहिरीत उडी मारली. तर आणि अजून एक होता की विहिरीतलाच सीनला की मी जेव्हा खाली उडी मारतो आणि तेव्हा असं घाबरून एका मुलाला म्हणजे मिठी मारतो की मला धरून ठेव मी बुडेन म्हणून. तर तो म्हणतो की नाही बुडणार नाही, सुखड बांधली, आणि तो मला समजायला जातो. तर तो असं बोलता म्हटला हा ये इकडे, या साईडला. तर असं तो या साईडला म्हटला. त्याच्यामुळे पूर्ण सीन परत करावा लागला आणि मला पूर्ण मग परत कोरडं होऊन उडी मारायचं वगैरे सगळं करायला लागलं. पण मला म्हणजे ते मजा झाली की वा चला बरं झालं चुकला, मला परत एकदा उडी मारणार माहितीये याच्यात. इथे मुंडन केलंय, सगळ्या मुलांचं मुंडन केलंय. आजकाल सगळे ट्रेंडी हेअरस्टाईल वगैरे एकदम यो असे असतात सगळे.
मग जेव्हा सगळ्या मुलांचं मुंडन करण्याची वेळ आली, त्यांना सांगितलं गेलं किंवा त्यांच्या पालकांना, तेव्हा त्यांची काय रिॲक्शन होती? नाही, त्यांचं म्हणजे जे काही सिनेमासाठी म्हणून करावं लागेल असं सूर होता त्यांचा, की ते देवर रेडी बेसिकली. एक मला किस्सा आठवतो की जे आमच्या सिनेमाशी फार जास्त निगडीत नव्हता, पण तो केस कापण्यावरनंच आहे, की आम्ही जेव्हा लोकेशन शिफ्ट केलं, राजापूरला गेलो आणि तिथे शाळेचे काही सीन्स होते, तर ते तिथली लोकल पोरांना बोलवलं होतं ॲक्टिंगसाठी म्हणून. आणि हे सगळे ऑलरेडी झालं होतं यांचं टक्कल. तर त्या पोरांना काही सांगितलं नव्हतं की तुमचं टक्कल होणार आहे किंवा काय. तर आमच्या एडीने शी शक्कल लावली की जो टक्कल करेल त्याला तो कॅमेरात दिसणार, त्याला पुढे बसवणार वगैरे. सगळे पोरं बसली लाईनीत, सगळं टपाटप टक्कल केलं वगैरे असं. आणि दिवस संपला, शूटिंग झालं वगैरे, आणि त्यांचे आईवडील घ्यायला आले. आणि जेव्हा आईवडील घ्यायला आले सगळे टकले. आणि मी तिथे बाहेर होतो, जस्ट असं शूटिंग संपलं होतं आणि मी आपलं गेटजवळ काहीतरी गाडीची वाट पाहत होतो. काय मीच असं ऐकतं पालकांचे सगळ्यांचे राग असे की हे कोणी करायला सांगितलं, मला सांगितलं होतं का वगैरे. आणि ते पोरं बिंदास टकले घरी गेले सगळे. त्यांना बेसिकली दिसायचं होतं. हो, सगळ्यांना दिसायचं होतं आणि म्हणून सगळ्यांनी अगदी मन लावून टकल. हे ट्रेंडिंगमध्ये येणार. आता तर नक्की येणार. मला असं म्हणायचं, आई सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाची असते. तुमच्या आयुष्यात असा कोणता म्हणजे असं घडलंय का कधी की आपण आईला नेहमी ग्रांटेड धरतो अनेकदा, की अरे आई तूच आहेस, जाऊ दे ना. असं कधी झालंय का की ज्या दिवशी आपल्याला कळलंय की अरे आई ही खूप ग्रेट आहे आणि आजपर्यंत आपल्याला कळलंच नाही, आपण तिला व्हॅल्यूज देत नव्हतो, मैत्रीण आहे अशीच आहे असं समजलं? चांगला प्रश्न आहे. असं खूप वेळा होतं रिअलायझेशन, पण ते एक विशिष्ट वयानंतर सुरू होतं हे रिअलायझेशन. एक वय असतं जोपर्यंत तुम्ही गृहीत धरत असता आईच आहे ना, मग एकदम माझीच आहे ना, तिच्यावर हक्क गाजवता. एका पॉईंट नंतर तुम्हालाच मे बी कळायला लागतं, किंवा काय 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशनला गेल्यावर तुम्हाला कळतं की म्हणजे केवढं आई कष्ट करते, केवढं करत होती. आणि जे ते सगळं ज्यासाठी आपल्याला आई नावडती होती, की सकाळी उठ लवकर, फटके मारून उठवायची, शाळेत पाठवायची, डबा भरून द्यायची, त्या सगळ्या गोष्टींचं परत कौतुक वाटायला लागतं की अरे बापरे, हे किती इम्पॉर्टंट होतं. आज जर आईचा डबा मिळाला तर म्हणजे मी तर म्हणजे आनंदाने वेडा होऊन जाईल. पण ते आता नाही मिळत. आता शहरं बदलली, आई दुसरीकडे, आपण दुसरीकडे, आता तिचा डबा नाही, हातचं जेवण नाही. पण मला आठवते कित्येक वेळा तिला ओरडलंय की किती बंडल भाजी केलीस गई वगैरे, असं काही चव तरी आहे का त्याला. आणि इतका म्हणजे इतका हलक्यात मारलेला शेर आहे तो, की त्याचं कधी कधी असा इम्पॉर्टन्स जेव्हा घरी ऑर्डर केलेलं हॉटेलचं येतं आणि तो खातो आणि त्याला काही चव नसते ना, सगळं ते ब्लँड वाटतं, तेव्हा असं वाटतं की यार आपण कदाचित हे कर्म किंवा भोग आहेत की हे जे बोललो ना आईला, त्याचं ते परत येत आहे सगळं. मला ग्रेटनेस किंवा असं नाही, पण आई किती ठाम असू शकते आणि किती ती म्हणजे स्वतःसाठी म्हणजे स्वतःचं उत्तर ठामपणे देते. आणि मग एकदा ठरलं की कोणाचं ऐकणार नाही असे ते कळलं की मी खूपच म्हणजे शाळेतनं जाता जाता ठरलं की शाळेतल्या कुठल्या तरी कामासाठी मित्राकडे भेटायचं आहे. असं आधी काही कोणाला माहीत नव्हतं. आम्ही शाळेतल्या शाळेत ठरवलं की जाऊ आपण. मग फोनाफोनी झाली आणि आई म्हटली की तू नको जाऊस. हां, नंतर मी परत तिला फोन केला. नंतर ती म्हटली की बरं ठीक आहे जा. आणि नंतर तिचा परत फोन आला, म्हटली की नाही नाही नको जाऊ, मला वेळ नाही. तर माझं खूप डोकं फिरलं, अरे वेळ नाही आहे काय, वेळ नाही आहे, आधी कशाला जा म्हटली मग मला की तुला काय कसला आलाय वेळ वगैरे असं तसं. आणि मग मी खूप चिडून आणि असा एकदम संतापलेला गेलो घरी. आणि मला नंतर कळलं की तिची कवितांच्या एका कार्यक्रमाची प्रॅक्टिस सुरू होती. तर मी तिकडे टणटण केली, काय असं असं केलंस तू, मला कशाला मग हे करायचं होतं, मला तसं असं तसं असं तसं. मग नंतर नंतर ती तर काही बोलली नाही मला, पण ते सगळे गेले. नंतर ती ओरडली पण नाही, ती मी शांतपणे मला सांगितलं. आणि मला असं आलं की अरे यार कशाला ओरडलो हिच्यावरती असं. म्हणजे तिने सकाळपासनं ही कामं केली होती. नंतर ती घरी यायला तिला 15 मिनिटं फ्रेश व्हायला मिळाली. मग हे आले. मग घरी आल्यावरती मी कटकट केली. म्हटलं की वेळ चुकली आज बडबड करायची.
12वी नंतर मी हॉस्टेलला गेले. 12वीला घर सोडलं तर तेव्हा कुठे शिक्षण घ्यायचंय वगैरे ठरवत असताना एकदा आईला अतिशय उद्धटपणे मी असं बोलल्याचं मला आठवतं, इथं मी राहणारच नाहीये, मला तुझ्या जेलमधून बाहेर पडायचं एकदाच. जेल कोणता आहे ते नंतर कळलं हॉस्टेलला गेल्यानंतर. खाणं पिणं वगैरे तर फार बेसिक झालं, त्यात फरक होणारच होता. पण इतक्या सुरक्षित जगातून बाहेरच्या जगात असं फेकलं गेल्यासारखं झालं. आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी मला आईची किंमत फार प्रकर्षाने कळत गेली. आय विश मी तसं म्हणलं नसतं. माझं सुजय जसं म्हटला तेच माझ्या बाबतीत खरं आहे की ठराविक वयानंतर आपल्याला कळायला लागतं. एक काही असा पॉईंट नाही आहे, ते इव्हेंच्युअली हळूहळू रिअलाईज होत गेलेल्या गोष्टींचं. दोन गोष्टी आहेत. एक तर मी जेव्हा मुंबईत आलो होतो करिअर करण्यासाठी, तेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा मी 22 वर्षाचा असेल. त्याच्यानंतर आजतागायत आई माझ्यासमोर कधीच रडली नाही. वडिलांच्या आठवणीने किंवा मी हल्ली आहे किंवा मी खूप इमोशनल झाले किंवा काय, ती स्ट्रॉंगली उभी राहिलेली आहे. तर ते श्यामची आई बघताना कधी कधी ते प्रसंग आठवतात की आई आपली एवढी स्ट्रॉंग आहे आणि प्रत्येकाची आई तेवढीच स्ट्रॉंग असते. दुसरं, मला जास्त महत्त्व कधी कळतं माणसाला, जेव्हा आपलं लग्न होतं. आणि माझी बायको जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तिला जो त्रास होत होता डिलिव्हरीच्या आधी, डिलिव्हरीच्या वेळेस, ते बघून मला असं वाटलं की एवढ्या वेदना माझ्या आईने सहन केलेल्या आहेत. आणि आपण लहानपणी म्हणजे ते सुजय म्हटलं तसंच, काय भाजी केली आहे, मला आत्ता गरम करून दे. आणि तेव्हा आपल्याला माहिती नसतं की आईची आत्ता स्थिती काय, शारीरिक स्थिती काय, आई कुठल्या ह्याच्यातून जाते. ते मोठं झाल्यानंतर हे सगळं परत कळतं की आपण किती त्रास देतो आईला. पण ती आई हक्काची असते, कारण आजही फोन आल्यानंतर हा करतो मी तुला, थांब मग बोलतो डिटेल राहते, हां हो नक्की कर रे बाळा, नाहीतर विसर करतोय. तर हे जे नाही सगळ्यांचंच आहे. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? मला वाटतं संदीपने सगळ्यांचं झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की येत्या 10 नोव्हेंबरला श्यामची आई हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. आपण नक्की बघा आणि ऐका ना, एकटे जाऊ नका, आईला घेऊन जा. तुम्ही सगळे इथे आलात त्याच्यासाठी थँक्यू. तुमच्या चित्रपटासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. नक्कीच हिट होईल. आणि आमच्याच ऑफिसमधले अनेक लोक मूवी बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्यांनी मला ट्रेलर पाहिल्यानंतरच सांगितलं होतं. थँक्यू सो मच. छत्रपतींचा विचार म्हणजे